नमस्कार, मी सचिन भोसले। गेली अनेक वर्ष या जो आहे हा जो मेंटलचा ग्राउंड आहे, मेंटल हॉस्पिटलचं क्रिकेट खेळतात इथं अनेक स्टुडंट असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील। हे भलं मोठं ग्राउंड आहे आणि या ग्राउंड समोर, ह्या गेट समोरच नागरिक लोक एवढा कचरा टाकतात की पार इथं चिखल होतं आणि इथं डुकरं वगैरे फिरतात। तुम्ही तिथं बघू शकता, एक डुक्कर आहे, दिसलं का? ह्याच्यामध्ये फिरतात। पण सफाई कर्मचारी सफाई किती करणार हा प्रश्न पडतो, कारण वारंवार सांगून की बाबा तुम्ही कचरा योग्य जागे टाका, तुमच्या घरी कचरा नेण्यासाठी लोक येतात, ओला कचरा सुका कचरा त्याच्यासाठी लोक येतात। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं रस्त्यावर कचरा इथंच काय कुठंच नका टाकू। आता तुम्ही बघू शकता की हे जी समोरची कमान आहे, हा एक प्रकारचा प्रवेशद्वार आहे ह्या भागाचा। म्हणजे पंचशील नगर असेल, मेंटल वसाहत असेल, इथं शाळा आहे, म्हणजे अनेक गोष्टींचं हे प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वाराच्या समोरच अख्खा कचरा असतो, अख्खा संपूर्ण एवढा कचरा असतो आणि हे सफाई कर्मचारी नेहमी साफ करत असतात। तर नागरिकांना हा मेसेज आहे, आपण नेहमी प्रशासनाला मेसेज देतो, आता हा नागरिकांना मेसेज आहे। कारण हे जे गेट आहे, ह्या गेटच्या आतून जर तुम्ही बघताल तर एवढं सुंदर असं ग्राउंड आहे आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो एवढं भारी ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडच्या समोरच अख्खा कचरा गेट समोर। म्हणजे क्रिकेटर खेळणारे विद्यार्थी असतील, स्टुडंट असतील, म्हणजे खेळाडू असतील, आता इथं बघा सगळा आतमध्ये कचरा। हे सफाई कर्मचारी किती साफ करणार मला सांगा ना। जोपर्यंत कचरा पाडायचं बंद नाही होणार तोपर्यंत हे साफ होणार नाही। कारण हे काय करतात, हे कचरा घेऊन जातात, कचरा डेपोला कचरा जातो, पण लोकांनी जर हे कचरा टाकायचा बंद केला तर मग खरा गोष्टीचा आनंद होईल आणि लोकांनी सुद्धा अवेअर झालं पाहिजे की आपण कचरा फेकतोय, ते नेतात ते आपण फेकतोय, तसं नाही झालं पाहिजे। तर प्रशासनाला सुद्धा विनंती की इथं 2 कर्मचारी थांबवा, 5-5 हजाराच्या पावत्या फाडा या जी लोक कचरा टाकतात ते। कारण प्रत्येकाच्या घरी कचरा जो घेऊन जाणारे जे सफाई कर्मचारी असतात ते येतात। तर तुम्हाला विनंती आहे की इथे कचरा टाकू नये, नाहीतर इथले जे क्रिकेट खेळणारे जे लोक आहेत आणि आम्ही सगळे मित्रमंडळी आहे, इथं बसून तुमचे फोटो काढून तुमचे फोटो सोशल मीडियाला व्हायरल करू। धन्यवाद।